नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत पॅटचे पेपर। यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी गणित विषयाचे इयत्ता 2री ते 5वी पर्यंतचे व्हिडिओ बघितले। आजचा जो आपला पेपर होता इंग्रजीचा, त्यामध्ये आपण इयत्ता 2री ते 4थी पर्यंतचे पेपर, त्यातील आलेले प्रश्न याविषयीची माहिती घेतली। आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो आहे इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाचा। बघा, जर इंग्रजी विषयाचा विचार केला तर आपल्याला इंग्रजीमध्ये एकूण 50 गुणांची चाचणी होणार आहे। 50 गुणांपैकी 10 गुण असणार आहेत प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी, तर उर्वरित 40 गुण हे असणार आहेत लेखीसाठी। पेपरमध्ये आपल्याला दिलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे या ठिकाणी दिलेले सर्व प्रश्न आपल्याला अनिवार्य आहेत, कंपल्सरी आहेत। फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, उजव्या बाजूला कोपऱ्यात दिलेले त्या प्रश्नाचे पूर्ण मार्क असणार आहेत। दिस बुकलेट हॅज 2 सेक्शन्स, प्रॅक्टिकल ओरल अँड रायटिंग। या बुकलेटचे, या प्रश्नपत्रिकेचे 2 सेक्शन पडलेले आहेत। एक आहे ओरल म्हणजे तोंडी प्रात्यक्षिक आणि दुसरा आहे रायटिंग म्हणजे लेखी। दिस बुकलेट इन्क्लूड्स टोटल 10 क्वेश्चन्स। या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण किती क्वेश्चन्स असणार आहेत तर 10। अशा प्रकारची आपली ही इंग्रजीची 5वीची प्रश्नपत्रिका आहे। यामध्ये पहिलं जे सेक्शन आहे ओरल सेक्शन, त्यामध्ये पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे 4 गुणांसाठी, रिसाइट एनी पोयम ऑफ युअर चॉईस फ्रॉम स्टँडर्ड 4 टेक्स्ट बुक इन रिदमिक मॅनर। बघा, आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी कोणतीही इयत्ता 4थी मधली एक कविता रिदम मध्ये म्हणून दाखवायची आहे, त्यानुसार त्याला 4 गुण मिळणार आहेत। त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग पॅसेज विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन अँड एक्सप्रेशन्स। आपल्याला हा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे। हा उतारा विद्यार्थ्यांनी प्रॉपर प्रोनाउन्सिएशन आणि एक्सप्रेशनसह वाचून दाखवल्यानंतर त्याला 6 गुण मिळणार आहेत। बघा, या ठिकाणी उतारा आहे, माया द मिल्कमेड वॉज कॅरिंग अ पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड. द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी. माया बिगॅन टू ड्रीम. There's so much milk in the pot. It's rich and creamy. I will make nice thick dahi with this milk. Then I will churn it and make butter. I will take the butter to the market. Many people will come to buy the soft and tasty butter. I will sell it at a good price. बघा, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी उतारा वाचून दाखवल्यानंतर त्याच्या वाचनानुसार त्याला 6 पैकी गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा आहे रायटिंग सेक्शन। क्वेश्चन नंबर 3 आपल्याला एकूण 5 गुणांसाठी असणार आहे। त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे बघा, रीड द फॉलोइंग टेबल अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज। आपल्याला हा टेबल वाचायचा आहे आणि खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत। बघा, सुरुवातीला टेबल वाचूया। अ, अँड, ॲट, बिगॅन, बट, केम, कम, कुड, easily, 5, gave, hand, her, I, in, it, many, more, not, now, of, one, only, out. बघा, आता याच्यासाठी दिलेल्या ॲक्टिव्हिटी आहेत द 1 लेटर वर्ड। आपल्याला या दिलेल्या शब्दांपैकी 1 लेटर वर्ड म्हणजे एक अक्षरी शब्द, जसं की बघा या ठिकाणी ए आहे, आय आहे, यापैकी एक या ठिकाणी लिहायचा आहे। द लॉंगर वर्ड म्हणजे आपल्याला दिलेल्या शब्दापैकी सर्वात जो लांब जास्त अक्षर असणारा शब्द तो या ठिकाणी लिहायचा आहे। इझिली। द वर्ड बिगिन विथ एच। आता आपल्याला एच पासून सुरू होणारा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे। बघा, या ठिकाणी एच पासून सुरू होणारा हँड किंवा हर कोणताही एक शब्द लिहू शकता। द वर्ड एंड्स विथ डब्ल्यू। डब्ल्यूनी शेवट होणारा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे आणि तो लिहायचा आहे। बघा, या ठिकाणी नाऊ। द नंबर। बघा, आता या ठिकाणी नंबर कोणता आलेला आहे, 1 आहे, त्याचबरोबर 5 आहे, म्हणजे या ठिकाणी आलेला नंबर आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, लिहायचा आहे। अशा पद्धतीने 5 मार्काचा हा प्रश्न आहे। क्वेश्चन नंबर 4, पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस फॉर 5 मार्क्स। या ठिकाणी पहिला आहे डोंट वरी, डोंट वरी,
व्हॉट अ ब्युटिफुल डे एक्सक्लेमेटरी मार्क. मल्हार वॉज अ फिशरमॅन फुल स्टॉप. मल्हारचं या ठिकाणी यम कॅपिटल येणार आहे. आय एम सॉरी आय ॲपॉस्ट्रॉफी यम सॉरी फुल स्टॉप. ओ फिशरमॅन कॉमा प्लीज लेट मी गो. बघा त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. चूज एनी वन वर्ड अँड राईट डाऊन 5 रिलेटेड वर्ड्स फॉर इट फॉर 5 मार्क्स. बघा या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला आहे कम्प्युटर, दुसरा शब्द दिलेला आहे पोस्ट ऑफिस. या शब्दापैकी आपल्याला ह्या दोन्हीपैकी कोणताही एक शब्द निवडायचा आहे आणि त्याच्याशी संबंधित काय करायचे आहेत, 5 शब्द लिहायचे आहेत. आता उदाहरणार्थ जर मी कम्प्युटर निवडलं तर कम्प्युटरशी रिलेटेड वर्ड असणार आहेत CPU, माऊस, कीबोर्ड, हार्ड डिस्क, त्यानंतर स्क्रीन. या व्यतिरिक्त देखील कम्प्युटरशी रिलेटेड जर शब्द असतील तर त्यांना त्यानुसार या ठिकाणी गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा आहे प्रश्न क्रमांक 6. राईट द वर्ड्स फॉर द पिक्चर्स गिवन इन द टेक्स्ट अँड कम्प्लीट द पॅरेग्राफ फॉर 5 मार्क्स. आपल्याला या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिलेला आहे. त्या पॅरेग्राफमध्ये असलेल्या चित्रासंबंधी किंवा चित्राबद्दलचा असणारा इंग्रजी शब्द आपल्याला लिहून हा उतारा पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी मनूज अंकल घेव हर अ पॅकेट ऑफ बिस्किट्स. Manu cut the packet. There were 12 biscuits in the packet. Manu gave 2 of them to her uncle, 1 to her mother and 3 to her father. अशा पद्धतीने लिहून हा उतारा या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 7. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट डाऊन 5 थिंग्स यू कॅन सी इन इट. चित्रामध्ये असणाऱ्या कोणत्याही 5 थिंग्स बघा, जसं की स्पॅरोज, गर्ल, ट्री, विंडो, नेस्ट. अशा पद्धतीनं चित्रातील कोणत्याही 5 वस्तूंची नावं या ठिकाणी तुम्ही लिहायची आहेत. ती लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 5 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग्स युझिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमधील शब्द आहेत वेलकम, बुक्स, चंपक, सजेस्ट, वॉन्ट. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. डायलॉग बघा. नेहा सेड आय वॉन्ट टू रिटर्न दीज बुक्स अँड टेक न्यू वन्स. टीचर सेड ओके विच बुक्स डू यू वॉन्ट. नेहा सेड आय कांट थिंक ऑफ एनी. प्लीज suggest a book. Try dash dash I enjoyed. या ठिकाणी येणार आहे चंपक. नेहा said okay I will try thanks. Teacher said you are welcome. बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्क्राईब द प्लेस. बघा या ठिकाणी चित्राचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि चित्राचं वर्णन या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं आहे. जसं की दिस इज अ गार्डन, चिल्ड्रन्स आर प्लेइंग, अ डॅश डॅश इज क्लाइम्बिंग. या ठिकाणी अ गर्ल इज अ बॉय इज क्लाइम्बिंग, अ गर्ल इज डॅश डॅश डाऊन द स्लाइड अँड देअर आर चिल्ड्रन्स. त्यानंतर आपला शेवटचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 10. इमॅजिन द समीर और सारा इज युअर फ्रेंड. राईट अ बर्थडे मेसेज टू हिम और हर. यू मे ऑल्सो क्रिएट अ बर्थडे ग्रीटिंग फॉर युअर फ्रेंड फॉर 5 मार्क्स. बघा आपल्याला या ठिकाणी इमॅजिन करायचे की समीर किंवा सारा आपली एक मैत्रीण आहे किंवा मित्र आहे आणि त्याला आपल्याला बर्थडे विश करण्यासाठीचा एक मेसेज आपल्याला कशा थ्रू द्यायचा आहे, बर्थडे ग्रीटिंग कार्ड या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता 5वीचा जो
इंग्रजी विषयाचा पेपर होता, यामध्ये आलेल्या प्रश्नांविषयीची माहिती घेतली. धन्यवाद.